नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव नगरपंचायतीमधील गैरव्यवहार प्रकरणी लवकरच मुंबईत व्यापक बैठक बोलवणार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ग्वाही। कोरेगावातील रमेश उबाळे यांच्या ठिय्या आंदोलनास दिली भेट। कोरेगाव नगरपंचायतीमधील गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी केलेल्या तक्रारी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत। प्रशासन जाणीवपूर्वक त्याकडे कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे। या संदर्भात मुंबईत पोहोचताच विधान भवनातील दालनामध्ये व्यापक बैठक बोलवणार असून नगरविकास विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना निश्चितपणे जाब विचारला जाईल, अशी ग्वाही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली। शिवसेना कोरेगाव शहर प्रमुख अक्षय संजय बर्गे यांनी कोरेगाव येथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी रविवारी दुपारी 2:45 वाजता अंबादास दानवे कोरेगाव येथे आले होते। कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, शिवसेनेचे सातारा व सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील, जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे, शहर प्रमुख अक्षय बर्गे यांच्या समवेत दानवे यांनी तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या रमेश उबाळे यांच्या ठिय्या आंदोलनास भेट दिली व त्यांच्याकडून नगरपंचायतीमधील गैरव्यवहारासंदर्भात बारकाईने माहिती घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हेमंत बर्गे, गणेश धनावडे, प्रीतम बर्गे, डॉक्टर गणेश होळ, दिनेश सनस, नामदेव गुरव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। रमेश उबाळे यांनी आजच्या आंदोलनाचा 7वा दिवस असल्याचे निदर्शनास आणून देत प्रशासन नगरपंचायतीमधील गैरव्यवहाराला पाठबळ देत असल्याचे सांगितले। अंबादास दानवे यांनी आंदोलनामागील भूमिका जाणून घेतली। मुंबईत या संदर्भात व्यापक बैठक घेतली जाईल। रमेश उबाळे यांना त्यासाठी विशेष करून निमंत्रित केले जाईल असे सांगून गैरव्यवहाराच्या विरोधात महायुती लढा देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशपातळीवर कोरेगाव मतदारसंघ विकास कामांबद्दल अग्रेसर आमदार महेश शिंदे। भोसे येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ। केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या बाबतीत सदैव पुढे राहणार आहे। प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीवर ठोस आणि दर्जेदार विकास कामे केली जात आहेत। भोसे परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय असून यापुढील काळात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भोसेगाव ते भोसेफाटा या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये रविवारी सायंकाळी 7:30 वाजता झाला। त्या प्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते। व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव करपे, वसना वांगणा उपसा जलसिंचन योजना संघर्ष समितीचे अध्यक्ष हनुमंतराव जगदाळे, कुमठे येथील माजी उपसरपंच सुधीर जगदाळे, विद्यमान सरपंच संतोष चव्हाण, भाटमवाडी येथील मोहनराव जाधव, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संजय काटकर, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला असून आता पाणी प्रश्नाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे। गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजनेतून भाडळे खोऱ्याला पाणी जाणार असून त्या दृष्टीने योजना मंजूर करण्यात आली आहे। या परिसरात एकही विकास काम शिल्लक राहणार नाही, एवढी विकास कामे नजीकच्या काळात केली जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केली। यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। आमदार महेश शिंदे यांनी कार्यक्रमानंतर ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, आज तो समाज आपण इतक्या घाण गटार आणि मातीत बसवलेला आहे। त्यासाठी आम्ही 15 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी टाकला। बाबा बरोबर का 1 वर्ष झालं, 1 वर्ष झालं ग्रामपंचायत आम्हाला साधा पेपर देऊ शकले नाही। ही सामान्य घरातली गोरगरीब माणसं असतात, कष्ट करून खात असतात। तुम्ही सगळे गावचे पाटील आहात, प्रमुख आहात, पण गावच्या प्रत्येक गोरगरीब माणसाची
विचार करण्याची जबाबदारी आपली आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संपर्क दौरा काढणार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ग्वाही. दत्ताजीराव बर्गे यांनी केले स्वागत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम दत्ताजीराव बर्गे यांच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाने आजपर्यंत केले आहे. कितीही संकटे आली, आव्हाने दिली गेली, मात्र दत्ताजीराव बर्गे हे तत्वापासून बाजूला झाले नाहीत. उपजिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. सातारा जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संपर्क दौरा काढणार असून दत्ताजीराव बर्गे यांचा त्यामध्ये सहभाग राहील असा विश्वास विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव बर्गे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांसमवेत दानवे यांची कोरेगावात भेट घेतली व स्वागत केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कोरेगाव विधानसभा मतदारसंघासह सातारा लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेला अनुसरून दानवे यांनी जिल्ह्यात संपर्क दौरा काढावा अशी विनंती बर्गे यांनी करताच दानवे यांनी संमती दिली आणि लवकरच कार्यक्रम जाहीर करू अशी ग्वाही दिली. दत्ताजीराव बर्गे यांनी शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, ऊस बिलाचा प्रश्न, धोमसह जिल्ह्यातील धरणातून शेतकऱ्यांना पाणी देण्याची मागणी, कोरेगाव तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करून शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची मागणी आदी विषयांवर बर्गे यांनी दानवे यांच्याशी चर्चा केली. एकंबे गावाच्या विकासामध्ये कधीही कमी पडणार नाही, आमदार शशिकांत शिंदे. 23 कोटी 95 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ एकंबे ग्रामस्थांनी आजवरच्या माझ्या राजकीय वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे एकंबे हे एकमेव गाव आहे. एकंबे गावाच्या विकासामध्ये कधीही कमी पडणार नाही. जास्तीत जास्त विकास कामांद्वारे या परिसराचा निश्चितपणाने विकास करू अशी ग्वाही माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. एकंबे तालुका कोरेगाव येथे रविवारी दुपारी 1:30 वाजता सुमारे 23 कोटी 95 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह अरुण माने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण, सरपंच उर्मिला चव्हाण, माजी सरपंच शोभा करणे, नम्रता चव्हाण, माजी उपसरपंच विश्वासराव चव्हाण गुरुजी, विजयराव चव्हाण, विठी चव्हाण, जयवंतराव शिंदे, शंकरप्पा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य केतन चव्हाण, सचिन चव्हाण, संतोष अण्णा चव्हाण, विकास शिंदे, कृष्णात चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये होते. एकंबे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 13 कोटी रुपये, मळवी ओढ्यावरील बंधाऱ्यासाठी 30 लाख रुपये, महालक्ष्मी मंदिरासाठी 10 लाख रुपये, जाळीचा ओढ्यावरील साकव पुलासाठी 35 लाख रुपये, एकंबे डांबरीकरणासाठी 10 कोटी व गावांतर्गत बंदिस्त गटरसाठी 20 लाख रुपयांचा निधी आमदार शशिकांत शिंदे यांनी मंजूर केला आहे. या विकास कामांच्या यावेळी शुभारंभ करण्यात आला. एकंबे जिल्हा परिषद गट असो की स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक, एकंबे गावाने नेहमीच खासदार शरद पवार यांच्या विचाराला प्रथम प्राधान्य दिले आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्या वाटचालीमध्ये एकंबे गावाने दिलेली साथ अमूल्य आहे. ती जीवनात मी कधीही विसरू शकत नाही. गेले 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. एकंबे सारख्या गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मार्गी लागली आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी प्रेम दिल्यानेच हे सगळं घडू शकले आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत जनता आपल्याबरोबर राहते याचाच अर्थ एकंबे गावाला विकासाचा पाठिंबा असून नजीकच्या काळात जास्तीत जास्त विकास कामे केली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण, सरपंच उर्मिला चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. जयवंतराव शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संतोष अण्णा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. केतन चव्हाण यांनी आभार मानले. शब्द देतो की आज आम्ही एकत्र झालेलो आहोत. ही सुरुवात आहे. एक दिवस असा येईल की इतका उठाव होईल, इतका उठाव होईल, त्या उठावामध्ये संपूर्ण या ठिकाणचं असलेलं अस्तित्व संपून जाईल आणि आपला लोकशाहीचा विजय होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.